प्रेमाच्या रसोई चॅनलवर तुमचं स्वागत आहे। तर आज आपण पालक पराठा करणार आहोत। हे बघा, मी पालक स्वच्छ धुवून घेतलाय, त्याचे दांडे पण घेतले आणि 2 पाण्याने स्वच्छ धुवून घेतलाय, पाणी उकळायला ठेवले। आता आपण थोडासा शिजवून घेऊ। असं पाण्यात टाकायचा उकळीच्या आणि चांगला खालचा वर करायचा, थोडासा शिजवून घ्यायचा चांगला। पाण्याला चांगली उकळी आली, पालक आपला थोडासा शिजलाय। आता आपण पालक काढून घेऊ। मी आता चाळणीतच होते। बघा, पालक चांगला हे झाला का, असं बर्फाचं पाणी आहे बघा, बर्फाचे तुकडे आहे। थंड पाण्यात टाकायचा म्हणजे कलर हिरवाच राहतो त्याचा। बघा, आपण 2 मिनिटं असं बर्फाच्या पाण्यात टाकून मग त्याचे वाटून घेऊ, त्याची पेस्ट करायची। मी आता थंड पाण्यातून परत चाळणीत काढून घेते आणि आता आपण हे वाटून घ्यायचं आहे। बघा, बर्फाच्या तुकड्यामध्ये टाकलाय म्हणजे हिरवंगार राहतं। आता आपण हे वाटून घेऊ मिक्सरच्या भांड्यात टाकून। पालक पराठा करणार आहोत। हे बघा, मिक्सरच्या भांड्यात वाटून टाकते, पाण्याने तळून द्यायचं आणि वाटून घेऊ आपण। हे बघा, मी आता पीठ घेतले 2 वाट्या। आपण चवीपुरतं मीठ टाकू, थोडेसे तीळ टाकते आणि 1 चमचा तेल टाकायचं। आता आपण हे चांगलं मिक्स करून घेऊ आणि जेवढं आपलं पालक वाटलाय ना, हे बघा पालक वाटलाय तेवढं याच्यात आपण ते पीठ मळून घ्यायचं। जसं अजून लागलं पीठ तर टाकायचं वरून। हे बघा, असं चोळून घ्यायचं चांगलं। हे बघा, मी आता ही पालक टाकते, थोडा थोडा करून टाकायचा। थोडंसं ओलसर वाटलं तर थोडं बाजूला साईडला पीठ ठेवायचं, थोडं थोडं असं टाकायचं आणि गोळा करून घ्यायचा पिठाचा चांगला घट्टसर, आपल्या चपातीच्या पिठासारखा। असं चांगलं मळून घ्यायचं, गोळा करायचा त्याला आपल्या चपातीच्या पिठासारखं। बघा, थोडंसं तेल लावायचं नंतर आणि चांगला मळून घ्यायचा गोळा। आता आपण याला 10 मिनिटं झाकून ठेवू, तोपर्यंत आपण भाजी करून घेऊ। ते साईडला ठेवू, तोपर्यंत आपण भाजी करून घेऊ। भाजीसाठी मी 2 बटाटे किसून 4-5 पाण्याने धुतले आणि तो आपल्याला 1 मोठा कांदा लागेल, थोडीशी ढोबळी, तुम्हाला जसं पाहिजे ना त्याप्रमाणे घ्या, थोडं घेतलं तरी चालेल। थोडंसं गाजर घेतले, कोथिंबीर आणि हे मक्याचे दाणे आहेत आणि आपल्याला वाटण करायचे। हिरवी मिरची घेतली, थोडंसं आलं आणि लसूण। तर आता आपण अगोदर मिरच्या लसूण वाटून घेऊ। आलं आणि याची आबडधोबड वाटून घ्यायचं। वाटून घेतले। आता आपण कढई तापायला ठेवू। कढईत 2 चमचे पालक उकळवला, तीच कढई घेतली, 2 चमचे तेल टाकायचं। आपण आता त्याच्यात मोहरी टाकू, मोहरी चांगली तडतडून द्यायची। मोहरी चांगली तडतडली का जिरा टाकायचं, जिरा तडतडला का कढीपत्ता टाकायचा। नंतर आपण कांदा तडतडून घेऊ थोडासा। कांदा गुलाबी व्हायला लागला का आपण हे वाटण केले आलं लसूण आणि हिरव्या मिरच्या त्याचं वाटण टाकू। ते थोडंसं परतून घ्यायचं चांगलं। थोडंसं परतलं का मग त्याचे दाणे टाकू आपण।
मक्याचे दाणे असे कोवळे कोवळे घ्यायचे, म्हणजे चांगले पटकन शिजतात. मक्याचे दाणे परतले का थोडीशी हळद टाकायची, पाव चमचा हळद, पाव चमचा हिंग आणि थोडीशी धना पावडर, त्याच्यात चाट मसाला, थोडासा ओवा हाताने असा क्रश करून टाकायचा, चिली फ्लेक्स. आणि आता आपण हे चांगलं परतून घ्यायचं. थोडंसं गाजर टाकायचं, ढोबळी मिरची आणि कोथिंबीर टाकायची. आता ते चांगलं परतलं का तर बटाटा टाकायचा. 2 बटाटे घेतले, चांगले परतून घ्यायचे. तर आता आपण चवीपुरतं मीठ टाकू. पिठात पण मीठ आहे, अंदाजाने टाकायचं. भाजीला चवीपुरतं मीठ टाकलं. आता आपण याची थोडीशी वाफ काढून घेऊ. चांगले शिजवून द्यायची त्याला. चांगलं हलवून घ्यायचं आणि नंतर थोडीशी वाफ काढून घ्यायची, म्हणजे चांगल्या भाज्या शिजतात. मी आता याची थोडी वाफ काढून घेते. नंतर आपण झाकण काढू, भाजी शिजली का बघू. चांगली शिजून घ्यायचे हे भाज्या सगळ्या, अशी दाबून बघायची. मक्याचे दाणे पण शिजले. आता आपण थंड करायला ठेवू. थंड करून घेऊ आणि नंतर पराठे करू. बघा आपलं पीठ चांगलं मऊ झाले. आता आपण हे सारण पण थंड झाले. आता आपण याचे पराठे करू. हे बघा असे आपण पोळ्यांना करतो ना तशीच वाटी करायची, त्याच्यात ते सारण भरायचं. बघा अशी वाटी करून घ्यायची. आपण पुरण भरतो ना तसंच, आणि हे सारण याच्यात भरायचं. मक्याचे दाणे ना वाटून टाकले तरी चालतात, पण चवीला छान लागतात. हे बघा असं दाबून दाबून घ्यायचं. असं करून घ्यायचं पोळीसारखं. आपण पुरणपोळी करतो ना तसंच करायचं. हे बघा असं केलं का ही बाजू अशी दुमडायची. आणि आता आपण पीठ लावून घेऊ. तवा तापायला ठेवलाय, पीठ लावून लाटून घेते. असं करायचं म्हणजे सगळं सारण सगळ्या बाजूला भरतं. असं लावून घ्यायचं. आता आपण लाटून घेऊ हलक्या हाताने, असं लाटायची पोळीसारखं. हे बघा असं हलक्या हाताने लाटून घ्यायचं. आणि थोडेसे जाडच ठेवायचे, कारण ते मक्याचे दाणे आहेत ना त्याच्यामुळं ते फुटतात. बघा असे छोटे छोटे करते. आपण टाकून घेऊ. असं मध्यम अगोदर फास्ट करायचा, नंतर मध्यम गॅसवर भाजायचे. मी आता तुम्हाला अजून एक दाखवते. का असं सारण भरून घ्यायचं, असं दाबून चमच्याने. फुटले तरी काय नाही, पण भरपूर भरायचं सारण. उलटून घेते. बघा असं करून दाबून दाबून घ्यायचं. काय बाबू ते तूप लावते मी, तुम्ही तेल काही पण लावा. काही लावले तरी चांगले होतात तुपाने तेलाने.
बघा आता असे झाले चांगले मस्त फुगलेत भाजलेत चांगले. आता आपण काढून घेऊ. दाबून घ्यायचं चांगलं. खायला खूप छान लागतात. आपण पुरणपोळी करतो ना तसंच करायचं. हे बघा असं आणि असं दाबून घ्यायचं. हे असं पलटी करायचं म्हणजे फुटत नाही. आता आपण गप ना. हे बघा मी दाबून दाखवते. असं दाबून घ्यायचं अगोदर. आता असं हातावर करायचं म्हणजे सगळीकडे सारण बसतं. आता मी लाटून दाखवते. हलक्या हाताने कसं लाटून घ्यायचं. मी आता हा पण टाकून घेते. असेच आता मी सगळे करून घेतो. हे बघा आपले सगळे करून झाले. सगळे पराठे करून झाले. आता आपण असे काढून घेऊ. बघा किती गुटगुटीत झाले. बघा मी तुम्हाला तोडून पण दाखवते. गरम आहे ना अजून. हे बघा आतपर्यंत सारण किती झाले. हे बघा. तर असेच तुम्ही पण करून बघा. तुम्हाला जर आवडले तर नक्की करून बघा. आवडले तर लाईक शेअर कमेंट आणि सबस्क्राईब करा. बाय बाय.